मित्रांनो, आज आपण बघूया, आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात जे आपण मेसेजिंग म्हणून जे WhatsApp वापरतोय, ते सेफ आणि सिक्युअर ठेवण्यासाठी काही ऑप्शन्स किंवा काही पॉइंट्स आहेत. तर त्याचं युटिलायझेशन कशा पद्धतीने करायचं आणि आपला मोबाईल सेफ्टी आणि सुरक्षित कसा ठेवायचा, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात गाईडलाईन करतोय. तर त्यासाठी मी माझं WhatsApp ओपन करेन. WhatsApp ओपन केल्यानंतर लेफ्ट साईडला 3 डॉट्स आहेत, त्याला क्लिक करेन. त्याच्यामध्ये सेटिंग्सला जाईन. यामध्ये आपण प्रायव्हसीमध्ये गेलो तर सेकंड लास्ट ऑप्शन आहे ॲडव्हान्स्ड. या ॲडव्हान्स्डमध्ये 3 ऑप्शन्स आहेत. यामध्ये सर्वात प्रथम आहे ब्लॉक अननोन अकाउंट्स मेसेज. याचा अर्थ की अननोन अकाउंट्सवरून तुम्हाला जर मेसेजेस येत असतील तर ते ब्लॉक करायचं आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस इन कॉल्स. बऱ्याच वेळेला आपल्याला अननोन व्हेरिफिकेशनचे कॉल किंवा चुकीचे मेसेजेस किंवा बऱ्याचशा गोष्टी येत असतात, होत असतात. हे आपल्या लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईलवरती पण येत असतात आणि ह्या कॉल्स आणि ह्याच्यामुळं आपला आयपी ॲड्रेस ट्रेस होऊन आपला लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा इव्हन मोबाईल पण हॅक होऊ शकतो. तर याच्यासाठी हे ऑप्शन आहे, हे इनेबल करायचं. त्यानंतर तिसरं सर्वात महत्त्वाचं ऑप्शन आहे डिसेबल लिंक प्रिव्ह्यूज. म्हणजे काय, तर बऱ्याचशा आपल्याला अननोन लिंक येतात, ॲप्लिकेशनच्या येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या लोन्सशी रिलेटेड येतात, फ्रॉड येतात. तर त्या लिंकचा प्रिव्ह्यू दिसू नये आणि त्या डाउनलोड होऊ नयेत म्हणून हे पण ऑप्शन आपल्याला इनेबल करायचं आहे. त्यानंतर बॅक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पुन्हा अकाउंट्समध्ये जायचं आहे. अकाउंट्समध्ये पहिलं फीचर्स आहेत सिक्युरिटी नोटिफिकेशन्स. यामध्ये काय आहे, की जे आपण एकमेकाला WhatsApp करत असतो, डेटा शेअरिंग करत असतो, फाईल शेअरिंग करत असतो, त्या तिसऱ्या पार्टीनं म्हणजे थर्ड पर्सननं बघू नयेत आणि त्या फाईल्स किंवा ते कम्युनिकेशन इन्क्रिप्ट व्हावं, याच्यासाठी हे फीचर्स आहेत. इव्हन WhatsAppसुद्धा हे मेसेज रीड किंवा लिसन करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला हे फीचर्स पण ऑन करणं गरजेचं आहे. हे सर्वात महत्त्वाचे 3 फीचर्स आहेत. त्यानंतर चौथं फीचर्स आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन. याच्यामध्ये काय आहे, WhatsApp ओपन केल्यानंतर कोणीही त्याच्यात इझिली लॉग इन करू शकत नाही. कारण हे टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन केल्यानंतर, मी ऑन केल्यानंतर इथं 6 डिजिटचा पिन आपल्याला टाकायचा आहे आणि तो पिन कोणत्याही प्रकारचा डिजिटली असू शकतो. मी टेम्पररी 1 2 3 4 5 6 हा पिन टाकेन आणि रिटाइप करेन 1 2 3 4 5 6 आणि सेव्ह करेन. ओके. हे सेव्ह केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि जर ह्या काळजीपूर्वक आपण आपल्या मोबाईलला अप्लाय केला, तर आपला डेटा सेफ आणि सुरक्षित राहण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. हे झालं बेसिक. ह्याच्या पुढच्या लेव्हलला जर गेलं, ह्या सगळ्या गोष्टी करूनही माझा लॅपटॉप, माझा डेस्कटॉप किंवा मोबाईल हॅक होत असेल, तर क्विकलनं सर्वात छान आणि अतिशय महत्त्वाचं असं antifraud.ai हे ॲप्लिकेशन आणलेलं आहे, जे आपल्याला आपलं प्रोफाईल रिस्कपासून बचाव करू शकतं, फ्रॉड कॉल्स अलर्ट करू शकतं, बँकिंग फ्रॉड कॉल अलर्ट आणि ते ब्लॉक करणे करू शकतं. त्यानंतर स्कॅम लिंक प्रोटेक्शन, म्हणजे ज्या लिंक येतात त्या लिंकपासून आपल्याला प्रोटेक्शन देतं आणि त्या लिंक आपल्याला हायलाईट करतं. त्यानंतर फ्रॉड ॲप्लिकेशन डिटेक्टर, म्हणजे फ्रॉड ॲप्लिकेशन डिटेक्ट करण्याचं पण हे काम करतं. त्यानंतर डार्क वेब मॉनिटरिंग, म्हणजे आपला डेटा थेफ्ट किंवा चोरीला जात असेल तर ते मॉनिटरिंग पण करत असतं. आणि अनॲथोराइज्ड ॲक्सेस अलर्ट, म्हणजे आपला माईक आणि कॅमेरा जर कोण अनॲथोराइज्ड ॲक्सेस करत असेल तर त्याच्यापासून पण बचाव करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे बँकिंग पेमेंट करत असतो ते सेफ आणि सिक्युअर ठेवण्याचं पण काम करत असतो. त्यामुळं आजपासून आपल्या मोबाईलला व्हायरस नाही तर अँटीव्हायरस पाहिजे आणि तोही क्विक हिल antifraud.ai चा. थँक यू.